नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इस्रायलवरती हल्ला झाला आणि हमासनी हे जे धाडस केलेलं आहे, त्याच्या मागे नेमकं कोण आहे आणि त्यांना परिणाम काय साध्य करायचा होता, हे खरे प्रश्न आहेत आणि त्याच्याबद्दल आज मी बोलायचं ठरवलेलं आहे. इस्रायलवरती जो हल्ला झालेला आहे, तो अर्थातच हमास या संघटनेने तुम्हाला साधारणपणे इस्रायलची जी सगळी भूराजकीय परिस्थिती आहे, त्याच्याबद्दल थोडीफार माहिती असेल, परंतु अगदी जुजवी माहिती पुन्हा एकदा देते, की तिथे पॅलेस्टाईनच्या हातामध्ये असलेले 2 भूभाग आहेत. एक महत्वाचे एक आहे त्याला वेस्ट बँक म्हणतात आणि दुसरा आहे तो गाझा पट्टी. वेस्ट बँक जी आहे म्हणजे पश्चिम किनारा. पश्चिम किनारा म्हणजे जॉर्डन नदी जी आहे, ती नदी ही वेस मानली तर त्याच्या पश्चिमेला असलेला जो प्रदेश आहे, त्याला वेस्ट बँक असं म्हटलं जातं. आणि तिथे अल फते नावाची जी संघटना आहे, तिचं पहिल्यापासून एक प्राबल्य असलेलं तुम्हाला दिसेल. अल फतेचे अनेक नवे अवतार असतात आणि नव्या-नव्या संघटना असतात. परंतु साधारणपणे विचारसरणी जी आहे, ती अल फतेच्या जवळ जाणारे जे लोक आहेत, त्यांच्या कंट्रोलमध्ये हा प्रदेश असल्याचं दिसेल. त्यांच्यापासून काही किलोमीटर लांब असलेला दुसरा प्रदेश जो आहे तो गाझा पट्टी आणि तो देखील असाच पॅलेस्टिनींच्या ताब्यात असतो. गाझा पट्टी जी आहे ती समुद्राला लागून आहे. अतिशय एक छोटीशी चिंचोळी पट्टी आहे आणि तिच्या उत्तरेला जसा इस्रायल आहे तसा तिच्या पूर्वेला सुद्धा इस्रायलचा भाग येतो. गाझा पट्टी आणि वेस्ट बँक हे दोन्ही हे विलग असलेले प्रदेश आहेत. त्यांच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे आणि त्या अंतरामध्ये इस्रायल व्यापलेला आहे. हे दोन्ही जे प्रदेश आहेत, इकडे अल फतेची जशी सरशी आहे, तशी गाझा पट्टीमध्ये हमासची सरशी असते. या दोन्ही ज्या संघटना आहेत, त्यांना अगदी पहिल्यापासून तुम्ही बघाल तर इराणनी सहकार्य केलेलं तुम्हाला दिसेल. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये संपूर्ण अरब जगताकडून त्यांना मदत मिळत होती. परंतु आता मात्र इराण त्याच्यामध्ये जास्त स्वारस्य दाखवतं असं दिसेल. इराणनी ज्या काही संघटना हाताशी बाळगलेल्या आहेत, त्याच्यामधली हिजबुल्ला होती आणि तिचा सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा म्हणाल तुम्ही तो नसरल्ला हा जो लीडर होता, तो लेबनॉनमधून जास्त काम करताना आपल्याला दिसून आला असेल. तर अशा पद्धतीने हे जे सगळं भूराजकीय एक परिस्थिती इस्रायलच्या निमित्ताने आपल्याला तिकडे दिसते. हा मूळ वाद जो आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इस्रायल नावाचं राष्ट्र जे आहे, ते गेल्या काही शतकांमध्ये पृथ्वीवरती अस्तित्वात नव्हतं. परंतु 2000 वर्षापूर्वी या भूप्रदेशामधून आपल्या लोकांना हाकलून देण्यात आलं आणि त्यांना जगभर विखरावं लागलं. ते सगळे जीव पुन्हा एकदा इस्रायलमध्ये येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी त्या भूमीवरती आपला हक्क सांगितला आणि तो युनोच्या ठरावानुसार मान्य झाला आणि इस्रायल या देशाला मान्यता मिळाली. अर्थात अरबी देशांनी इस्रायलचं अस्तित्वच नाकारलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे त्यांच्याशी तह वगैरे करण्याच्या बाबी तर दूरच राहिल्या. सतत ज्याला म्हणू आपण सलोख्याचे कधीच संबंध नव्हते. सतत संघर्षाचं वातावरण हे अरबी देशांनी तिथे जोपासलेलं आहे. त्यांच्या जनतेच्या मनामध्ये हे जे या भावना ज्या आहेत त्या अतिशय प्रकर्षाने असलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग अशा वेळेला अ, इजिप्त सारख्या देशामध्ये काही त्यांच्या प्रमुखांनी असा जेव्हा समेट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या प्रमुखांचीच मुळात हत्या घडवून आणण्यात आली आणि एक वेगळं वळण हे सतत मध्यपूर्वीच्या राजकारणाला मिळालेलं आपल्याला दिसतं. एकंदरीतच मध्यपूर्वेमध्ये ज्याला आपण म्हणू जो रॅडिकॅलिझम म्हणजे मूळ तत्ववादी ज्या संघटना आहेत आणि मग त्याच्यामधून पुढे कट्टरपंथी आणि नंतर दहशतवादी, मिलिटंट, आक्रमक अशा वेगवेगळ्या शेड्स असलेल्या संघटना तिथे ज्या जोपासल्या गेल्या त्याच्या मागे फार मोठ्या प्रमाणामध्ये पाश्चात्य देशांनी हातभार लावलेला तुम्हाला दिसेल. हे सगळं जे एकंदरीत वातावरण आहे त्याच्यामध्ये
दोन तट अर्थातच सतत पडलेले आहेत. इस्रायलच्या विरोधामध्ये सर्व अरबांनी एकत्र येऊन लढावं, ही एक उदात्त कल्पना आहे असं आपण म्हणू शकतो. कारण ती आत्तापर्यंत कधीही अस्तित्वात येऊ शकली नव्हती. कारण तिच्या मागे एकत्रित येऊन सर्व देश एकत्रित येऊन एकमेव नेतृत्व ज्याला मानतो आपण, असं कधी घडताना दिसलं नाही. आणि म्हणून संपूर्ण अरबी जगताचं जे नेतृत्व आहे, ते आपल्याकडे ओढून घेण्यासाठी अनेक देश उत्सुक असतात. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जसा तुर्कस्तान होता, सौदी अरेबिया होता, आत्ताच्या घडीला कतार तसा प्रयत्न करतो. अ, आणि इराण सुद्धा करत असतो. बऱ्याच प्रमाणामध्ये कधी ना कधीतरी UAE हा सुद्धा नेतृत्वासाठी उत्सुक नाही, परंतु त्याच्यावरती आपली छाप पाडण्याची मात्र त्यांनी जरूर प्रयत्न केलेले तुम्हाला दिसतील. तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं, की इस्रायलचा हा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नावरती सतत युद्ध पेटवण्याचे जे प्रयत्न झाले, त्याच्यामधून मध्य पूर्वेची पिछेहाट झालेली आहे. असं आता तिकडच्या राज्यकर्त्यांचं एकंदरीत मत होताना आपल्याला दिसतं. आणि मग हा जो प्रश्न आहे त्याचा वापर करून सतत आपल्यामध्ये फूट पाडायची, इथे कायम युद्धजन्य परिस्थिती निर्माण करायची आणि या संपूर्ण भूप्रदेशाचा विकास होऊ द्यायचा नाही. अ, एकदा युद्ध सुरू झालं, की प्रत्येक देश जो आहे तो शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये जातो. नवी-नवी शस्त्रास्त्र विकत घेत असतो आणि मग त्यातून फायदा कोणाला होतो आपल्याला माहिती आहे. तेव्हा एका बाजूने रॅडिकॅलिझमकडे हा प्रदेश सगळा ओढत न्यायचा, दुसऱ्या बाजूला त्याला युद्धात ओढायचं आणि मग आपली पोळी भाजून घ्यायची. हे जे काही राजकारण चाललेलं होतं, त्या दुष्टचक्रामधून बाहेर पडण्याचे प्रयत्न हे सौदी अरेबियाचे MBS आणि UAEचे प्रिन्स जे आहेत MBZ या दोघांनी केलेले आपल्याला गेल्या काही वर्षात दिसतात. त्याच्यामधूनच अब्राहम अकॉर्ड नावाची एक जवळ-जवळ मोहीम चालवल्यासारखं त्याच्यात जवळ-जवळ 5 ते 6 देश सामील झाले आणि इस्रायल सोबत आपले संबंध हे सुरळीत व्हावेत, अशी सदिच्छा बाळगणारे हे देश होते. कारण हा एक प्रश्न आहे, की जो ह्या संपूर्ण प्रदेशाच्या विकासामध्ये सतत खीळ घालणारा ठरू शकतो. त्याची जाणीव असल्यामुळे अ, असा पुढाकार घेतलेला तुम्हाला दिसत असेल. त्यामुळे सौदी आणि इस्रायल यांच्यामधले संबंध जे आहेत, ते सुरळीत करण्यासाठी थोडेफार प्रयत्न झालेले तुम्हाला दिसतील. तसेच प्रयत्न UAE तर्फे सुद्धा करण्यात आले. परंतु आपण म्हणतो ना मित्रांनो, की परिस्थिती जगामधली जी आहे ती अतिशय वेगळी आहे. आणि हे सगळं जे अ, मत आहे आणि हा जो प्रवाह आहे, तो एका बाजूला आणि मग अ, मध्य पूर्वेतल्या देशांना काय वाटतं एकमेकांबद्दल हा एक प्रश्न असतो. परंतु सगळं जग त्यांच्याकडे कसं बघतं हा दुसरा प्रश्न असतो. आपण काही महिन्यांपूर्वी बघितलं, की चीननी पुढाकार घेऊन इराण, सौदी अरेबिया ह्यांना एकत्र आणली. आठवत असेल तुम्हाला आणि त्यांच्यासोबत एक करार केला. बीजिंगमध्ये ह्या तिन्ही देशांचे गुप्तहेर प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी भेटत होते, परंतु त्याचा कोणालाही सुगावा लागला नाही. आणि अशा पद्धतीने चीननी एक प्रकारे कूटनीतीमध्ये पाश्चात्यांना चकित करून सोडलेलं होतं. तेव्हाच हा प्रश्न विचारला गेलेला होता, की इराण आणि सौदी अरेबिया खरोखरच एकत्र येऊ शकतात का? त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. परंतु त्याच वेळेला काही तज्ञांनी हे मत मांडलेलं होतं, की मध्य पूर्वेमधली सर्वात मोठी फॉल्ट लाईन जर का कुठची असेल, तर ती पॅलेस्टाईनचा प्रश्न आहे. फॉल्ट लाईन म्हणजे काय असतं मित्रांनो, की सर्वसाधारणपणे आपण बघतो, की वारंवार भूकंप होणारे जे प्रदेश आहेत, त्याच्यामधून एक रेषा गेलेली आहे असं समजलं जातं आणि तिथे अ, पृथ्वीची जी कवचं असतात, भूकवचं, ही एकमेकांवर सतत आदळतात आणि त्या आदळण्यामधून तिथे भूकंप होत असतात, असं मानलं जातं. तेव्हा पॅलेस्टाईनचा हा जो प्रश्न आहे, तो सुद्धा एखाद्या फॉल्ट लाईन सारखा आहे. त्याच्यामुळे तिथे सतत भूकंप होतात. अशा पद्धतीचं वर्णन काही तज्ञांनी केलेलं होतं आणि इराण आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये अ, सलोख्याचे संबंध जर का स्थापन करायचे असतील, तर त्याची सर्वात मोठी फॉल्ट लाईन ही पॅलेस्टाईनचा प्रश्न आहे. असा इशारा काही तज्ञांनी दिलेला होता. त्याबद्दल मी कदाचित
त्यावेळेला जे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेखही केलेला असेल. तो किती वास्तवात होता हे तुम्हाला आता या आठवड्यामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यावरून लक्षात आलं असेल. तेव्हा हा जो हल्ला घडवला गेला त्याच्यामधून हमासनी काय साधलं? ठीक आहे, हमास ही तर साधी संघटना आहे. हमासला हाताशी ज्यांनी धरलं आहे, त्यांनी काय साध्य केलं? हा प्रश्न मोठा असतो. आणि मग तुमच्या लक्षात येईल, की एकंदरीत मध्य पूर्वेमध्ये जे एक वातावरण तयार होत होतं सलोख्याचं, त्याच्यामध्ये एक मोठा खडा टाकण्यात आलेला आहे. आणि तो असा टाकलेला आहे, अशी खळबळ आहे, की आता इस्रायल जो आहे तो गप्प बसू शकत नाही. त्याला युद्ध जाहीर करणं भाग पडलेलं आहे आणि या युद्धामध्ये अन्य किती देश होरपळून निघतील ह्याची आज शाश्वती उरलेली नाहीये. आणि मग अशा प्रकारे नेमकं काय झालेलं आहे? लक्षात घ्या, की युक्रेनचं युद्ध जे आहे, त्या युद्धामध्ये पाश्चात्यांची सरशी होतीये, असं आपण म्हणू शकत नाही आहोत. युक्रेनला आज जितक्या शस्त्रास्त्राची गरज आहे, पैशाची गरज आहे, तेवढा पैसा अमेरिका तिथे पाठवू शकत नाहीये. आपण बघितलं, की त्यांच्या काँग्रेसनी एक निर्णय घेतला आणि ती मदत पाठवण्याची जी एक प्रस्ताव होता सरकारचा, तो प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे बायडेन सरकारने सुद्धा हे मान्य केलं, की ही मदत आम्ही आता ह्या निर्णयामुळे पाठवायला असमर्थ आहोत. अशी जी परिस्थिती युक्रेनमध्ये तयार झाली आहे, तिथे ही मदत पोहोचली नाही, तर रशिया तिकडे वरचढ चढणार आहे. अमेरिका ही युक्रेनच्या प्रश्नावरती अ, युद्धविराम करायला आज कदाचित उत्सुक असण्याची शक्यता आहे. आणि जर का युक्रेनमध्ये युद्धबंदी झाली आणि तिथला संघर्ष थांबला, तर त्याचं पुढचं लक्ष्य जे आहे ते चीन असणार आहे. आणि चीनला तैवानच्या भूमीवरती आणि दक्षिण चीन समुद्रामध्ये मोठा अडसर निर्माण करणं हे अमेरिकेचं ध्येय असू शकतं. अशा पद्धतीने जर का युद्धबंदी जर का युक्रेनमध्ये झाली, कारण रशियाला सुद्धा ती आता थोडीफार अटळ होताना आपल्याला दिसते आहे. त्यामुळे इथे जर का युद्ध संपलं, तर अमेरिका 100% मोर्चा चीनकडे वळवणार. तेव्हा तो प्रयत्न थांबवायचा असेल, तर तिला मध्य पूर्वेत खिळवून ठेवा, जखडून ठेवा, तर ती आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही. ही व्यवस्था तर कोणीतरी केली नाहीये ना. कोण करणार ही व्यवस्था? एक रशिया आणि दुसरा चीन. रशिया आणि इराणचे किती चांगले संबंध आहेत आपल्याला माहिती आहे. मी आता उल्लेख केला त्यानुसार चीन आणि इराणचे संबंध चांगले झालेले आहेत. ही जर का पार्श्वभूमी बघितली, तर मध्य पूर्वेमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी टाकण्यामध्ये स्वारस्य कोणाला आहे याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि म्हणून एक प्रकारे ह्या सगळ्या प्रयत्नांमधून युक्रेनचं जे युद्धबंदी आहे, ती जवळ आलेली असू शकते. तिच्यावरचा तोडगा जितका जवळ येईल, तितका युद्धाची जी भूमी आहे, ती चीनकडे सरकू नये म्हणून अमेरिकेला मध्य पूर्वेत खिळवून टाकण्याचं राजकारण आज तिकडे घडताना दिसतं आहे. आता याच्यावरती अमेरिका काय प्रतिक्रिया देते? त्याच्यावरती एक प्रतिक्रिया आलेली आहे ती अशी आहे, की आमच्या हातामध्ये साधनं तुटपुंजी आहेत. शस्त्रास्त्र तुटपुंजी आहेत आणि एकाच वेळेला युक्रेन आणि मध्य पूर्व अशा जर का 2 आघाड्या उघडल्या, तर कदाचित आम्ही तोकडे पडू याची जाणीव आज अमेरिकेला होते आहे. अमेरिकेच्या समोरचा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर आहे. त्यांच्या समोर $33 ट्रिलियन एवढं कर्ज त्यांच्या डोक्यावर बसलेलं आहे. म्हणजे जवळपास त्यांच्या जी-डी-पी इतकं, त्यांच्या वार्षिक उत्पन्ना इतकं कर्ज त्यांनी करून ठेवलेलं आहे. ही परिस्थिती भीषण असते. तो एक प्रकारचा कर्जाचा सापळा असतो मित्रांनो. आणि मग अशा आर्थिक हलाखी नाही म्हणता येणार, परंतु संकट मात्र निश्चित आहे. अशी अमेरिका जी आहे, ती युद्धामध्ये असा किती अनन्वित पैसा ओतत राहील, याला मर्यादा येतात. आणि मग ह्या ज्या 2 आघाड्या आहेत, त्या जेव्हा अमेरिकेला सांभाळणं कठीण होईल. अगदी युक्रेनमध्ये शांतता झाली, तरी एक मध्य पूर्व सांभाळताना सुद्धा अमेरिकेची दमछाक होऊ शकते. आणि तसं झालं, तर तिला तैवान प्रश्न सोडवणं हे कठीण जाईल. दक्षिण चीन समुद्रामधला संघर्ष जो आहे, तो नव्याने छेडणं कठीण होईल. हा त्या सगळ्याचा
भूराजकीय हेतू असू शकतो याची दाट शक्यता आहे. अन्यथा आजच्या घडीला अशा प्रकारे हा संघर्ष छेडण्यासाठी दुसरी कुठलीही परिस्थिती ही अनुकूल होती असं तुम्हाला दिसणार नाही. मी आणखी एक छोटासा उल्लेख तुमच्याकडे मात्र जरूर करीन, की UN जनरल असेंब्ली हे ती जी सभा अगदी काही आठवड्यांपूर्वी झाली आणि त्या सभेमध्ये कोलंबियाचे जे प्रमुख तिकडे आलेले होते गुस्ताव, त्यांनी एक भाषण करून असं सांगितलं, की ज्या लक्षात घ्या, ज्या तत्वांच्या आधाराने युक्रेनच्या युद्धाला अमेरिकेनी आणि पाश्चात्यांनी पाठिंबा दिला, तीच तत्व पॅलेस्टाईनला लागू करावीत आणि पॅलेस्टाईनच्या लढ्याला अशाच प्रकारे समर्थन दिलं जावं. मलाही आश्चर्य वाटलं होतं त्यावेळेला, की जेव्हा पॅलेस्टाईनचा प्रश्न हा मुळात पेटलेलाच नाही, तो पटलावरती नाही, तेव्हा ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती तिला युक्रेनच्या समान मानावं, अशी सूचना UN जनरल असेंब्लीमध्ये करते. त्याचं मला खरोखर नवल वाटलेलं होतं. परंतु त्या भाषणाचा कदाचित रोग काय असावा? अ, हे जे गौड बंगाल आहे, ते कदाचित आता आपल्या पुढे स्पष्ट होईल. आणखी अशीच एक तंबी सौदी अरेबियाला देण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही इराणला थांबवा, पॅलेस्टाईनच्या प्रश्नामध्ये तुम्ही प्रगती करून दाखवा, इस्रायलला अडवा. अशा पद्धतीचं आवाहन सौदी अरेबियाला करण्यात आलेलं होतं आणि सौदीचे जे संरक्षण मंत्री आहेत, त्यांनी त्याला सडेतोड उत्तर देताना सांगितलं, की ही जी बाब आहे, ती सौदीच्या अखत्यारीत नाही. अशा पद्धतीने आम्ही हा प्रश्न सोडवण्यामध्ये भाग घेऊ शकणार नाही, कारण आम्ही पुढाकार घेऊन हा प्रश्न सुटेल अशी परिस्थिती नाहीये. तेव्हा एक प्रकारे तुम्ही बघाल, की कुठून ना कुठून तरी हा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आणायचा प्रयत्न तर कोणी करत नव्हतं का? अशा शंका येईपर्यंत हा हल्ला झालेला आहे आणि त्याचा जो राजकीय परिणाम साधला गेलेला आहे, किंबहुना तशी माझ्या मनामध्ये असलेली एक समजूत आहे. ह्याला पुढच्या काळामध्ये नक्की दुजोरा मिळेल. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल, की कुठल्याही देशाने निदान आता तरी रशिया असेल, चीन सुद्धा असेल, त्यांनी कोणी असं म्हटलेलं नाहीये, की इस्रायलनी या प्रश्नासाठी वाटाघाटीला सिद्ध व्हावं, युद्ध करू नये, हमासला धडा शिकवू नये, असले उपदेशाचे डोस कोणीही इस्रायलला पाजलेले नाहीयेत. कारण इस्रायलची बाजू ही किती न्याय्य आहे, हे त्यातूनच आपल्याला कळतं. परंतु हे सगळं न्याय्य आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी अलाईदा होतात. त्याचा जो भूराजकीय परिणाम साधायचा असतो, तो मोठा असतो आणि तो काय संदेश देतो, हा पुढच्या काळासाठी महत्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर तुमच्या मित्र परिचितांपर्यंत ही लिंक पोहोचवा. या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि हा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही लाईक केलात तर तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला मदत होत असते. धन्यवाद मित्रांनो. तुमची रजा घेतो.